एमएनटीच्या सम्यक चर्चेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मित्रो, आज परत एक नवीन विषय आपण या ठिकाणी चर्चेला घेतलेला आहे आणि विषय आहे गुलामीच्या संदर्भात. जो समाज शिक्षित नाही तो समाज हा गुलामीचं जीवन जगत असतोय आणि हे आजपर्यंत वारंवार सिद्ध झालेलं आहे. ही जेव्हा शिक्षणाचं महत्त्व आमच्या महापुरुषांनी समजलं तेव्हा त्यांनी प्रथमतः शिक्षणाला जास्त महत्त्व देऊन ते अंगीकारलं आणि समाजाला सुद्धा दिलं. आज शिक्षण घेऊन आपण ही चर्चा करणार आहोत. विषय आहे शिक्षकांची भरतीच नाही तर शिक्षणात गुणवत्ता येणार कशी किंवा येणार कुठून. मित्रहो, शिक्षक आणि शिक्षण हे या एकूणच संपूर्ण जगामध्ये या दोन्ही गोष्टीला फार महत्त्व आहे. हे महत्त्व जेव्हा राष्ट्रपिता फुलेंना समजलं तत्पूर्वी किंवा काही वर्षा अगोदर हेच महत्त्व बुद्धाला समजलं आणि बुद्धाने शिक्षण मिळावं किंवा शिक्षण हे नैतिकतेच्या आधारावर मिळावं यासाठी एक शिक्षकाची फळी निर्माण केली, ज्याला आम्ही संघ म्हणतोय, भिक्खू संघ. आणि त्या भिक्खू संघाच्या माध्यमातून त्यांनी लोकांना शिक्षित केलं, त्यांना नीतिमान केलं. त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या समाजामध्ये, त्यांच्या समूहामध्ये एक सामाजिक त्याचबरोबर नीतिमूल्य त्यांनी त्या ठिकाणी स्थापित केली. आज 2020 ला जेव्हा आम्ही या शिक्षक आणि शिक्षणावर विचार करतोय तर प्रश्न पडतोय की मग जर दोन्हीही अस्तित्वात असेल तर शिक्षक आणि शिक्षण हे जर अस्तित्वात असेल तर मग विद्यार्थ्यांची अवस्था काय. जर शिक्षकच उपलब्ध नाहीत तर मात्र शिक्षण मिळणार कुठून असे प्रश्न या ठिकाणी आपण केलेले आहेत. समाजाला शिक्षक हा न्याय देत असतो. शिक्षक हा क्रांती निर्माण करण्याचं एक हत्यार आहे किंवा साधन आहे असं म्हणूया. गावाचा मार्गदर्शक शिक्षक असतो. संपूर्ण गाव, पूर्वी आपण बघितलं, संपूर्ण गाव कुठलीही समस्या आली तर पहिल्यांदा मास्तरकडे जायचे आणि याचं उत्तर मास्तरच देऊ शकतो किंवा हे सगळं मास्तरांना माहित आहे. एकूण काय तर शिक्षकाची जी प्रतिमा होती एक ज्ञानवर्धक म्हणून, एक सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून गाव त्यांच्याकडे बघत होतं. शिक्षक आपल्या पद्धतीने त्या लोकांना सांगत होता, समजवत होता आणि त्यांना आपल्या त्या समस्येतून बाहेर काढत होता. शिक्षक मार्गदर्शकाची भूमिका करत असताना जिथे कुठे मार्गदर्शकाची भूमिका थांबते तिथे गुलामी सुरू होते. प्रतिष्ठा जपायची असेल, समाजाला जर परत त्याला उत्थानाकडे घेऊन जायचं असेल तर शिक्षकाचा सन्मान करणं आवश्यक आहे. शिक्षक हे समान असावेत. का समान असावेत आपण बघतोय की अलीकडे शिक्षक अर्धवेळ शिक्षक आहेत आणि अर्धपोटी असतात. कंत्राटी आपण बघतोय, जिकडे तिकडे कंत्राट हे नवीन आपल्या खाजगीकरणाच्या माध्यमातून नवीनच फॅड आलेला आहे किंवा नवीन एक शिक्षण प्रणाली तयार झालेली आहे. कंत्राटी शिक्षक, अर्धवेळ शिक्षक. मग प्रश्न पडतोय, जर तो त्याच्या पोटातच नाही आहे, त्याचं पोट भरलेलं नसेल, तो शिकवेल कसा. त्याची फार काही अपेक्षा नाही आहे, परंतु जाणीवपूर्वक हे शासन प्रशासन या शिक्षकांच्या शिक्षणाकडे आणि विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष करत आहे का. हे अनास्था आहे की षडयंत्र हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण मार्गदर्शक, अभ्यासक अशी विद्वान लोक या ठिकाणी चर्चेसाठी बोलावलेले आहेत आणि माझ्यासोबत चर्चेत सहभागी आहेत सांगलीवरून प्राध्यापक डॉक्टर भाऊसाहेब कोरे सर. भाऊसाहेब कोरे सर हे समाज चिंतक आहेत, विश्लेषक आहेत आणि शिक्षणाचे गाढे अभ्यासक आहेत. कोरे सर, प्रथमतः एमएनटीच्या वतीने आपले मी स्वागत करतोय. तसेच आपल्यासोबत आहेत यवतमाळवरून प्राध्यापक डॉक्टर प्रवीण बनसोड सर. बनसोडे सर हे मराठी विभाग प्रमुख आहेत, नेहरू महाविद्यालय, नेर परसोपंत या ठिकाणी सर शिक्षक आहेत, म्हणजेच मराठीचे प्रमुख आहेत.
बनसोड सर, तुमचेही या ठिकाणी एमएनटीच्या वतीने मी आभार व्यक्त करतोय, तुमचे स्वागत करतोय. आपल्यासोबत आहे धुळ्यावरून रवींद्र मोरे सर. रवींद्र मोरे सर हे मूलनिवासी कर्मचारी कल्याण महासंघाचे खंदे कार्यकर्ते आहेत. समाज जीवनामध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे आणि तळागाळातल्या लोकांच्या शैक्षणिक समस्या काय आहेत, आदिवासी भागातल्या विद्यार्थ्यांच्या समस्या काय आहेत, हे ते याची देही याची डोळा दररोज बघत असतात, अनुभवत असतात, कारण त्यांची ड्युटी सुद्धा तिकडे गाव पाड्यावरच आहे. आपल्यासोबत आहे चंद्रपूरवरून श्रीहरी शेंडे सर. श्रीहरी शेंडे सर हे विदर्भ शिक्षक संघाचे जिल्हा कार्यवाह आहेत. मोरे सर आणि शेंडे सर, तुम्हा दोघांचे एमएनटीच्या वतीने मी स्वागत करतोय. आणि या विषयाच्या प्रस्तावनेनुसार की आज आम्हाला शिक्षण मिळत असेल तर त्याचा दर्जा काय, मिळत नसेल तर काय मिळत नाही, एकूणच शिक्षणाचं महत्व काय, हे विषय घेऊन या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. प्रथमतः मी डॉक्टर प्रवीण बनसोड सरांकडे जातोय. बनसोड सर, शिक्षक हा समाजाचा मार्गदर्शक, त्याचबरोबर तो दिशा देणारा दर्शक असतो. मला हे जाणून घ्यायचं आहे की शिक्षणाचं महत्व समाजाप्रती काय आहे. आजचा आपला जो विषय आहे त्या विषयामध्ये दोन शब्द अतिशय महत्वाचे आहेत. एक शिक्षक आणि दुसरा शिक्षणाची गुणवत्ता. अगदी परवाला 11 नोव्हेंबरला शिक्षक दिन भारतामध्ये घोषित झालेला आहे. तो साजरा झाला असं मी म्हणणार नाही. मौलाना अबुल कलाम आझाद हे भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते आणि त्यांच्या जयंतीला 11 नोव्हेंबरला शिक्षक दिन सरकारने घोषित केलेला आहे. पण फक्त घोषित केलेला आहे, तो साजरा केलेला नाही. जर शिक्षण दिनाची ही अवस्था आहे तर मग शिक्षणाची गुणवत्ता आणि शिक्षकांची अवस्था याबद्दल फारसं बोलायला नको असं मला वाटतं. जेव्हा आपण शिक्षणाच्या संदर्भात विचार करतो तेव्हा एक मुद्दा आपल्या देशामध्ये दुर्लक्षित केला जातो, तो म्हणजे शिक्षण म्हणजे केवळ वाचन आणि लेखन इथपर्यंत त्याला मर्यादित ठेवलेलं आहे. शिकला म्हणजे काय झालं, शिकला म्हणजे त्याला वाचता आणि लिहिता येतं इथपर्यंत ती केवळ मांडणी केली जाते. सगळेजण बहुतेक त्या अंगाने मांडणी करतात. शिक्षण हे एक मूल्य आहे, शिक्षण हे एक जीवन जगण्याची पद्धती आहे. या अंगानं अजूनही आपल्या देशात शिक्षणाकडे कोणी पाहिलेलं नाही. महात्मा ज्योतिराव फुले यांनी विद्येविना मती गेली हे जे म्हटलं ते या संदर्भात आहे. शिक्षण केवळ वाचण्या लिहिण्याचं साधन नसून ते विचार परिवर्तनाचं, बुद्धी प्रामाण्यवाद आणण्याचं साधन आहे. हे आपल्या देशातील लोकांना अजूनपर्यंत कोणी सांगितलेलं नाही. ही आपली फार मोठी शोकांतिका आहे. दुसरा मुद्दा जो आपला आहे शिक्षकांच्या संदर्भात, ती सुद्धा अवस्था तशीच आहे. शिक्षण ही वेगळी गोष्ट आणि शिक्षक वेगळी गोष्ट आहे अशी आपल्या देशामध्ये लोकांची धारणा आहे. म्हणजे शिक्षणामधला अपरिहार्य घटक म्हणून शिक्षकाकडे पाहिलं जात नाही, तर केवळ विद्यार्थी केंद्रित शिक्षण आहे हा मुद्दा आपल्याला सांगितला जातो. शिक्षकाला बाजूला ठेवून आपले विद्यार्थी शिकू शकतील ही आपल्या धोरणकर्त्यांची, सरकारची, जनतेची, सर्वांची समजूत आहे. शिक्षकाला वळून शिक्षण घेता येईल का हा आपला आजचा मुद्दा आहे. आता सध्याच्या काळात एक माहिती तुम्हाला सांगितली पाहिजे की कोरोनाच्या काळात महाराष्ट्रामध्ये 60 शिक्षकांनी आत्महत्या केल्या. हे 60ही शिक्षक कोण होते हा मुद्दा महत्वाचा आहे. हे 60ही शिक्षक बहुजन समाजातील शिक्षक आहेत आणि ते विनानुदानित स्तरावर काम करणारे शिक्षक आहेत. याचे माझ्याकडे बातमी आहे, आज मी या अंगाने बोलणार आहे. दुसरा विषय आपला, दुसरा जो मुद्दा आहे तो आहे की महाराष्ट्रामध्ये प्राध्यापकांच्या 13,000 जागा रिकाम्या आहेत. म्हणजे शिक्षक नसला तरी आपल्याला शिकता येतं ही आपल्या धोरणकर्त्यांची आणि जनतेची सुद्धा समजूत झालेली आहे. म्हणून आपण आज जी चर्चा करतोय ती चर्चा शिक्षक, शिक्षण आणि गुणवत्ता या 3 अंगावरती
होणार आहे. मी मात्र पहिल्यांदा एवढं बोलेन की आपल्या देशामध्ये शिक्षकांना केवळ दुय्यम स्थान देऊन शिक्षण आपोआप मिळेल असं आपल्या लोकांना वाटतं, धोरणकर्त्यांना वाटतं, सरकारला वाटतं. आणि म्हणून शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याशिवाय शिक्षण हे म्हणजे जीवन मूल्य आहे याकडे आपल्याला पाहता येणार नाही. जे जे धन्यवाद सर. केवळ शिक्षकाकडे शिक्षक म्हणून न बघता तुम्ही जीवन मूल्याच्या आधारावर त्यांच्याकडे बघितलं पाहिजे. शिक्षण हे समाजाला दिलेली दिशा, समाजाचा झालेलं उत्थान या संदर्भाने आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. त्याचबरोबर देशाचा विकासही आपल्याला शिक्षण कसं मिळते यावरून तो अवलंबून आहे. मी जातो कोरे सरांकडे, आपल्यासोबत सांगलीवरून जोडलेले आहेत. कोरे सर, शिक्षणाचं महत्व काय आहे तुम्ही काय सांगाल? म्हणजे एकूणच आमच्या महापुरुषांनी जे शिक्षणाचं महत्व त्यांना जे समजलं, म्हणजे राजर्षी शाहू महाराज असतील, राष्ट्रपिता फुले असतील, किंवा नंतरच्या काळामध्ये गाडगे महाराजांना सुद्धा आपल्याकडे आपण बघतोय की भाऊराव पाटील सुद्धा आहेत. यांनी शिक्षणाची जी काही दारं उघडे केलेली आहेत, त्यांच्या लेखी जे शिक्षण होतं त्याचं काय महत्व होतं, आपला काय अनुभव आहे, काय अभ्यास आहे? नमस्कार सर. आताच बनसोडे सरांनी नमस्कार. शिक्षण व्यवस्थेचं महत्व सांगितलेलं आहे. शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षकाचं महत्व जे काही अनन्यसाधारण आहे तोच मुद्दा घेऊन मी पुढे जातोय. शिक्षण हा लोकशाहीचा 5वा स्तंभ आहे. त्या देशाचे शिक्षण आणि शैक्षणिक गुणवत्ता ही त्या देशाची ओळख असते. व्यक्ती, समाज, राष्ट्र निर्मितीचा मार्ग हा शिक्षणातून जात असल्यामुळे शिक्षणाला राष्ट्र निर्मितीत अनन्यसाधारण महत्व आहे. शिक्षणाला योग्य दिशा देणारी यंत्रणा सक्षम असेल तर राष्ट्राची भरभराटी वेगाने होत असते. हे अनेक पाश्चात्य देशांनी दाखवून दिलेलं आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपल्या देशाचे दीर्घकालीन शैक्षणिक धोरण कोणते या प्रश्नाचे समर्पक उत्तर ना राज्याकडे आहे ना केंद्राकडे आहे. कुठलेच दीर्घकालीन स्पष्ट धोरण नसणे हेच आजवरचे धोरण आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. निर्णयातील टोकाची विसंगती हेच अधोरेखित करते. बदलत्या सरकारानुसार बदलणारी धोरणे हाच आजवरचा धोरण प्रवास राहिल्यामुळे एकूणच शैक्षणिक विश्व दिशाहीन झाल्यासारखे दिसत आहे. आणि त्यामुळेच व्यक्ती, समाज, राष्ट्राला दिशा देणारे शिक्षणच दिशाहीन झालेले दिसते आणि हे खचितच भूषणावं नाही. अंतर्गत गुणवत्ता किंवा अंतर्गत गुण हवेत की नकोत? स्टेट बोर्डामध्ये अंतर्गत गुणाला मुक्ती तर अन्य मंडळाच्या बोर्डात खैरात हे दिशाहीन शिक्षण व्यवस्थेचे लक्षण आहे. शिक्षणाला वाघिणीचे दूध म्हटले जाते. शिक्षण हे सर्व समस्यावरील उत्तर आहे असे म्हटले जाते, परंतु दुर्दैवाने तेच शिक्षण क्षेत्र आज अनेक समस्यांनी ग्रासले आहे. शिक्षणाचे सार्वत्रिकरण होण्याबरोबरच उपलब्ध शिक्षणाच्या गुणवत्तेच्या दर्जाचे जतन व संवर्धन प्राधान्य देणे अत्यंत निकडीचे आहे. महासत्तेचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तोच एक राजमार्ग आहे. स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षणाचा संख्यात्मक विस्तार झाला हे उघड सत्य आहे. प्रश्न हा आहे की आजवर झालेली शैक्षणिक प्रगती सर्वसमावेशक गुणवत्ता पूर्ण आहे का? शैक्षणिक गुणवत्तेवरच आज एक प्रश्नचिन्ह आहे. आकाशाला गवसणी घालणारी टक्केवारी आणि ढासळती गुणवत्ता हा प्रश्न केवळ बोर्डाच्या परीक्षेपुरता मर्यादित नाही, तर त्याने केजी ते पीजी पर्यंत विश्व व्यापून टाकले आहे.
1ली ते 8वी पर्यंतच्या शिक्षणातील गुणवत्तेचे लक्तरे तर प्रतिवर्षी प्रथम या संस्थेच्या देशव्यापी सर्वेक्षणातून पुढे येत आहे. अभियांत्रिकी पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची पैकी केवळ 18% अभियंते हे वर्तमान उद्योजकतासाठी पात्रतेचे असतात. कॉपी पेस्ट या संस्कृतीमुळे PhDच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह आहेच. एकूणच काय तर भारतीय शिक्षण क्षेत्राच्या पायापासून ते कळसापर्यंतच्या सर्व विभागाला टक्केवारीचे ग्रहण लागलेले आहे. सोप्याकडून अधिक सोप्याकडे असा शिक्षण प्रवाह सुरू आहे. परीक्षातील गुणांची टक्केवारी वाढते आहे, परंतु गुणवत्तेला मात्र ओहोटी लागली आहे. वर्तमान शिक्षणातील हा सर्वाधिक यक्ष प्रश्न आहे. या ठिकाणी म्हणावं असं वाटतं, टक्केवारीची दिवाळी तर गुणवत्तेचे दिवाळे. या चक्रव्यूहात पालक, विद्यार्थी, समाज आणि राष्ट्राचा अभिमन्यू सापडला आहे. जी, थँक्यू सर. धन्यवाद सर. तुम्ही या प्रश्नाच्या अनुषंगाने खूप चांगली माहिती आम्हाला दिलेली आहे. आपल्या सोबत आहेत श्रीहरी शेंडे सर. त्यांच्याकडे जाऊया, त्यांना हे या संदर्भात त्यांच्याकडची जी माहिती आहे ती जाणून घेऊया. शेंडे सर, आता या ठिकाणी असं सांगितलं गेलेलं आहे की शिक्षण फार महत्वाचं आहे आणि शिक्षणाचे फायदे सुद्धा सांगितले गेलेले आहे. मग प्रश्न असा आहे की शिक्षकांची भरती होत नाही, यामागे सरकारची अनास्था आहे की त्यामागचं षडयंत्र आहे? काय सांगा? शासन या बाबतीमध्ये फारसं गंभीर नाही. आपला देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये जे आपले सेनानी होते त्यांनी आधुनिक भारताची निर्मिती करण्याचं एक संकल्प केलेला होता आणि त्या अनुषंगानं सगळ्याच बाबतीमध्ये बाबासाहेबांनी जे घटनेमध्ये या सगळ्या गोष्टीची तरतूद केलेली होती त्यानुसार अभिनव भारत घडण्याच्या दृष्टिकोनातून त्यावेळीच्या सर्व शिक्षण तज्ञांनी कंबर कसलेली होती. त्याप्रमाणे ढाचा तयार करण्याचा प्रयत्न केलेला होता. परंतु पुढे जाऊन या शिक्षण क्षेत्राला व्यवसायाचं ग्रहण लागलं. बहुतांश हे प्राथमिक शिक्षण असो, उच्च प्राथमिक शिक्षण असो की माध्यमिक शिक्षण असो, हे खाजगी संस्थांच्या हातामध्ये शासनाने दिलं आणि तेव्हापासून या शिक्षण प्रक्रियेवरती फार मोठा परिणाम झाला असं म्हणायला हरकत नाही. याचं कारण की या ठिकाणी शिकणारा हा विद्यार्थी हा पुढे जाऊन एक उत्कृष्ट नागरिक बनला पाहिजे, देशाची धुरा त्याने सांभाळली पाहिजे, त्याचा पूर्णपणे उत्थान झाला पाहिजे, ही आपल्या पूर्वजांची जी विचारसरणी होती त्याला तिलांजली दिल्या गेली. आणि फक्त त्यात माझा कसा स्वार्थ साधला जाईल अशा प्रकारचा विचार पुढे आला. त्या ठिकाणी शिकणारा जो मुलगा आहे, बहुतेक करून जे शासन करते आहे, झालं काय की आपली मुलं इंग्रजी शाळांमध्ये, विदेशांमध्ये इतरत्र पाठवायची आणि सामान्य म्हणजे गोरगरिबाच्या मुलांना, बहुजनांच्या मुलांना जे शिक्षण दिले जात आहे ते मग कोणत्या दर्जाचं आहे याचा काहीही विचार नाही. माझं मूल त्यात शिकत नाही आहे ना, मग काही फरक पडणार नाही. मग इतर मुलं ही शिकली काय नाही शिकली काय याविषयी शासनातील लोक किंवा त्या प्रक्रियेमध्ये असणारे लोक फारसे गंभीर आहेत असं आज दिसून येत नाही. नाहीतर असा प्रकार दिसून आला नसता. अहो, शिक्षकाची नियुक्ती अध्यापनासाठी केलेली असताना, त्याला ते अध्यापनाचं कार्य दिलेलं असताना त्याच्याकडून ते अध्यापनाचं कार्य अजाणतेनं दुसरीकडे वळवल्या जात आहे. मी यासाठी म्हणतो की पहिल्या वर्गापासून तर अगदी 12वी पर्यंतचं जे काही आता आपलं शासनाचं जे शिक्षण दिलं जातं त्याकरिता बराचसा म्हणजे हजारो रुपये, लाखो रुपये खर्च करून शिक्षकाची नियुक्ती केल्या जाते. मग त्यांना ते शिक्षणाचं कार्य करून देता अगदी त्याला पूर्व प्राथमिक पासून किंवा बालवाडीपासून खाजगी शिकवणी लावण्याची गरज काय? मग खाजगी शिकवणीकडे जर वळले तर या विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा शिक्षकांवरती विश्वास राहील काय? आणि शिक्षकांवरती विश्वास जर राहणार नाही तर मग हे जे शिक्षकांच्या द्वारे दिलेलं गेलेलं जे शिक्षण आहे याविषयीची विश्वासार्हता समाजामध्ये राहणार नाही. आणि म्हणून अलीकडे हे चित्र दिसत आहे, शिक्षकांना शिव्या देणे किंवा आता काल परवाचीच गोष्ट आहे, कोणतरी एक संपादक महाशय मास्तर 92 अशा प्रकारचा जो शब्द उच्चारतात
याचं कारण असं की शिक्षकांचं अवमूल्यन होताना दिसत आहे. आणि ज्या ठिकाणी गुरुला महत्व नाही, गुरुला महत्व दिले जात नाही किंवा त्याला सन्मान नाही, या देशाचं भवितव्य हे चांगलं आहे असं म्हणता येत नाही. त्याचं कारण असं आहे की गुरुशिवाय मार्ग नाही कोणालाही. की जेवढे काही मोठे विभूती झाले असतील ते गुरुशिवाय मोठे झालेले नाहीत. गुरुच्या दिलेल्या ज्ञानानुसारच आणि त्याचं महत्व हे अवलंबून असते. परंतु अलीकडे आपण हे शिक्षकांचं जे अवमूल्यन होताना जे दिसतंय आपल्याला, याच्यावरती कुठे ना कुठेतरी आळा घालण्याची आवश्यकता आहे. पण होतं काय, या खाजगीकरणामुळे आपण शासनाचे कर्मचारी आहोत किंवा विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी आपली नियुक्ती केलेली आहे, हा विचारच नष्ट होत चालला. तर आपण कोणातरी एका संस्थेचे कर्मचारी आहोत असं म्हणण्यापेक्षा त्याचे गुलाम आहोत. याचं कारण अलीकडे पाहतो मी, आता विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा जिल्हा कार्यवाह या नात्याने मी म्हणू इच्छितो की बरेचसे शिक्षक आपल्या संस्था चालकांना मालक असे संबोधतात. आमचे मालक म्हणजे अध्यक्ष किंवा सेक्रेटरी म्हणत नाहीत, तर ते काय म्हणतात, मालक. आमचे मालक इथं गेले, आमचे मालक तिथे गेले, आज मालक येणार आहेत. म्हणजे याचा अर्थ शिक्षकाने गुलामगिरी स्वीकारलेली आहे म्हणण्यापेक्षा त्याला गुलाम होण्यास भाग पाडलेला आहे या खाजगी शिक्षण व्यवस्थेनं. आणि त्यामुळे त्याला शिक्षणाकडे लक्ष देण्यापेक्षा यांचं कसं लांगुलचालन करता येईल, यांची म्हणजे स्तुतीपाठक कसं होता येईल, त्यांची मनधरणी कसं करता येईल संस्था चालकांची, एवढाच त्याचा उद्देश आहे. मी तुम्हाला अनेक उदाहरणासहित सांगेल. कोणी म्हणतील नावं जर घेतली तर आक्षेप घेण्यालायक ती गोष्ट राहील, परंतु ही वस्तुस्थिती आहे. प्रशासनानं याची छाननी करावी. अनेक लोक असे आहेत की मुलांना शिकवण्यासाठी शाळेत न जाता, मी खाजगी शाळांच्या बाबतीत बोलतो, शिकवण्यासाठी तिथे शाळेत न जाता बरेचसे लोक आठवड्यातील 2-2, 4-4 दिवस हे आपल्या संस्था चालकाची गुलामी करताना दिसत आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्या शिक्षकांनी काय करावं? त्या शिक्षकांनी आपलं अध्यापनात, नंतर शालाबाह्य कामात पुढे येईल ते, नंतर चर्चेला मी त्याविषयी बोलत नाही, पण जी आपण सेवा करतो आहोत, ज्यासाठी आपल्याला नेमणूक केलेली आहे, आपली नेमणूक केलेली आहे, ते प्रामाणिकपणे दिलं पाहिजे. तर आपल्या शिक्षकाबाबतीत म्हणजे समाजाचा जो काही दृष्टिकोन आहे तो चांगला राहील. पण एखाद्या शिक्षकाने कितीही मनातून ठरवलं की मला हे करायचं आहे, पण त्याला ती करण्यास मुभा नाही. याचं कारण तो दुसऱ्याच कोणाचा तरी नौकर आहे आणि त्यामुळे वेतन मात्र शासनाचं घेतो, परंतु मी दुसऱ्याचा नौकर आहे ही अशा प्रकारची त्याच्या मनामध्ये भीती निर्माण केली गेलेली आहे. या संस्था चालकांनी म्हणा किंवा खाजगी ज्या काही संस्था आहेत, मग ते माध्यमिक शिक्षण असो, प्राथमिक शिक्षण असो किंवा उच्च शिक्षण असो, या सगळ्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये वेतन मात्र शासनाचं घ्यायचं, पण चाकरी मात्र या विशिष्ट लोकांची करायची, अशा प्रकारचं आणि चित्र दिसून येते आहे. यावरती आळा बसला पाहिजे, हे मी या प्रसंगी मनापासून सांगू इच्छितो. शेंडे सर, धन्यवाद. तुम्ही या ठिकाणी फार महत्वाचं बोललेले आहेत की पैसा सरकारचा घ्यायचा आणि मालकाची गुलामी करायची, जे संस्था संचालक आहेत. असो, आपल्यासोबत रवींद्र मोरे सर जुळलेले आहेत, परंतु त्यांचा कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे. मी जातोय बनसोडे सरांकडे. बनसोड सर, आपण सांगितलं की 13,000 जागा रिक्त आहेत आणि त्या 13,000 जागा न भरल्यामुळे तुम्हाला असं वाटत नाही का की रिक्त जागा असल्या तर प्रशासनाची कार्यक्षमता बाधित होते, असं व्यवस्थापन शास्त्र पण म्हणते. याविषयीचं तुमचं काय आकलन आहे? म्हणजे एकीकडे ती जागा भरायचीच नाही आणि दुसरीकडे असं सांगितलं जायचं की आम्ही आमचे प्रयत्न करतोय, जाणीवपूर्वक हा प्रयत्न केला जातोय. याविषयीचं तुमचं काय मत आहे? व्यवस्थापन शास्त्र असं सांगते. मगाशी मी जे बोललो की या 2 महिन्याच्या कालखंडात 60 शिक्षकांनी आत्महत्या केल्यात, ते सगळे खाजगी शाळेवरील शिक्षक आहेत. दुसरा मुद्दा मगाशी मी मांडला की सहाय्यक प्राध्यापकांच्या वरिष्ठ महाविद्यालयातील सिनियर कॉलेजमधील 13,000 प्राध्यापकांच्या जागा महाराष्ट्र सरकारने भरलेल्या नाहीत. हे प्राध्यापकांच्या संदर्भात आहे. शिक्षकांच्या 20,000 जागा रिकाम्या आहेत, त्या भरल्या गेलेल्या नाहीत. देशामध्ये 10 लाख पेक्षा जास्त शिक्षकांच्या जागा रिकाम्या आहेत, त्या भरल्या गेलेल्या नाहीत. आणि
शिक्षणाचं जे बजेट आहे ते 46,000 कोटीचं आहे. देशाचं 46,000 कोटीचं बजेट असताना शिक्षकांच्या संदर्भामध्ये मात्र उदासीनता सातत्यानं दिसते. इथे एक मुद्दा मी मांडू इच्छितो की राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1 जानेवारी 1848ला अस्पृश्यांसाठी पहिली शाळा काढली होती. मात्र त्यानंतर एक महत्वाचा मुद्दा असा आहे की 1872 मध्ये जपानच्या तेव्हाच्या बादशहाने शिक्षणासाठी एक जाहीरनामा काढला आणि त्या जाहीरनाम्यामध्ये हे म्हटलं की एकही व्यक्ती जपान मधला निरक्षर राहणार नाही. हे कधीची गोष्ट आहे? 1872ची आहे. आणि त्यांनी त्यासाठी बजेटची तरतूद केली. अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की 1885 मध्ये जपान सरकारने 84% खर्च एकूण शिक्षण व्यवस्थेवरती करण्याचं धोरण स्वीकारलं. 1885 सांगतोय मी. 1885ला जपान सरकार जर 84% खर्च करते एकूण बजेटच्या, तेव्हा भारताची अवस्था काय होती? तेव्हा बहुजन समाजाची अवस्था काय होती? आज आपल्या देशाचं बजेट 46,000 कोटीचं आहे, मात्र 10 लाख पेक्षा जास्त शिक्षकांच्या जागा देशात रिक्त आहेत. शिक्षकांच्या संदर्भात बोलतोय. सहाय्यक प्राध्यापकाच्या जागा त्यामध्ये नाहीत. एकट्या महाराष्ट्रात 13,000 जागा रिकाम्या आहेत सहाय्यक प्राध्यापकांच्या आणि 20,000 जागा रिकाम्या शिक्षकांच्या. आता हे सगळं का केलं जातंय हा मुद्दा अधिक महत्वाचा आहे. महात्मा फुले यांच्या शाळेमध्ये जेव्हा 6 विद्यार्थी होते तेव्हा सुद्धा तिथे 6 पेक्षा जास्त शिक्षक होते. या जगामध्ये सर्वात चांगलं विद्यापीठ आहे, जगामधले टॉपचं क्रमांक 1चं जे विद्यापीठ आहे त्या विद्यापीठामध्ये एका शिक्षकांचे 2 विद्यार्थी म्हणजे 2 विद्यार्थ्यांसाठी 1 प्राध्यापक आहे. आम्ही आमच्या वर्गामध्ये 120-140 विद्यार्थी बसवतो आहोत. सिनियर कॉलेजच्या संदर्भात मी बोलतोय. सिनियर कॉलेजमध्ये 120-140 विद्यार्थी असतात एका वर्गामध्ये. जे 100 विद्यापीठ जगामध्ये सर्वात टॉपचे निघाले त्यामध्ये भारतातलं एकही नाही. 200 मध्ये जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी आहे, JNU जे आहे ते JNU 200 मध्ये आहे. म्हणजे ज्याच्या नावाने देशभर अगदी कहर माजवला जातो ते विद्यापीठ जगामध्ये चांगलं आहे भारतातलं. आणि जेवढी कोणती विद्यापीठं भारतातली चांगली आहेत ते सगळी शासकीय आहेत. ही गोष्ट मुद्दाम आपण लक्षात घेतली पाहिजे. एकही खाजगी विद्यापीठ हे देशामधलं चांगलं प्रतीचं नाही, जगामध्ये तर ते नाहीच नाही. रिलायन्सच्या विद्यापीठासाठी 1,000 कोटी रुपये ठेवले, ज्याची एकही वीट नाही. एकही वीट ज्याची नाही, जे फक्त कागदावर आहे, त्याला सरकारने 1,000 कोटी रुपयाचं अनुदान दिलंय. आणि इकडे आपल्या शाळा महाविद्यालयावरील 3 टप्पर उडून चालले, त्यासाठी मात्र कोणाचंही लक्ष नाही. हे सगळं जाणीवपूर्वक आहे. म्हणजे शाळा महाविद्यालयांची अत्यंत बिकट अवस्था, त्यामध्ये शिक्षकांची जागा भरायची नाही. मग पर्यायाने कंत्राटी पद्धती, तासिका पद्धती, अर्धवेळ शिक्षक, कुठे त्या शिक्षकाला म्हणजे नावही देता येत नाही, शिक्षण सेवकापासून सगळे. हे सगळं काय चाललंय? हे सगळं यासाठी चाललंय की बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचू नये. मग अशी गुणवत्तेचा प्रश्न निघाला. मी सांगतोय की गुणवत्ता ही अजिबात कमी झालेली नाही, विद्यार्थ्यांमधली नाही, शिक्षकांमधली नाही. जेव्हापासून बहुजन समाजाचे विद्यार्थी मोठ्या संख्येनं अधिकारी पदाकडे नोकरीमध्ये त्यांच्यामध्ये जाणीव जागृती निर्माण झाली, तेव्हापासून गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झालाय. असं सांगण्यात येतं की आताची PhD अतिशय थातुरमातुर, त्याच्यामध्ये गुणवत्ता नाही. जेव्हापासून बहुजनांचे विद्यार्थी PhD व्हायला लागलीत, मोठ्या पदावरती जायला लागलीत, तेव्हापासून गुणवत्तेचं वापर करण्यात येत आहे. असं कसं शक्य आहे? 50 वर्षा अगोदरची PhD खूप चांगली होती ना आताची नाही, हे कुठलं धोरण आहे? म्हणजे हे तर आपण आपल्या स्वतःवर लावून घेतलेलं लांछन आहे. आपण सांगतोय की आपण आपली कमतरता दाखवतोय, असं नाही. बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे षडयंत्र आहे.
एकतर विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचू द्यायचं नाही, पोहोचलं तरी सुद्धा त्याचा फारसा उपयोग होणार नाही, या पद्धतीची व्यवस्था तयार करायची. इकडून तिकडून एखादा पोरगा मोठ्या पदापर्यंत जातोय तर त्याच्यामध्ये गुणवत्ता नाही हे वारंवार सांगायचं, त्याला खलनायक ठरवायचं. हे पूर्ण सिस्टीम या पद्धतीनं काम करते. मी तुम्हाला एक गोष्ट, एक माझ्याकडे अतिशय महत्वाची आकडे, मी सगळ्या आकडेवरती बोलणार आहे, मोगम अजिबात बोलणार नाही. एक अतिशय सुंदर आकडेवारी सगळ्यांना सांगितली पाहिजे की आपल्या देशात 14 एकही वर्गात जात नाहीत, पहिल्या वर्गात सुद्धा जाणारे 14 लाख विद्यार्थी आहेत आणि भारताचा नंबर जगामध्ये 4था आहे. नायजेरिया 87 लाख विद्यार्थी शाळेत कधी गेले नाही, पाकिस्तानमध्ये 54 लाख, सुदानमध्ये 28 लाख, भारतात 14 लाख. भारत 4थ्या क्रमांकावरती आहे. हे लक्षात घ्या की विद्यार्थी शाळेतच जात नाहीत. गुणवत्ता कसली विचारताय आपण? कशाच्या गुणवत्तेचा विचार करतोय आपण? अहो शाळाच नाही, बसायला खालीच नाही, विद्यार्थ्यांना पुस्तकच नाही, शिकवायला शिक्षकच नाही, कसली गुणवत्ता? आणि विद्यार्थी तो शिकून वर गेला, मग त्याला ठरवायचं की हा कुठेतरी बोगसपणा करून इथपर्यंत आलेला आहे. हे सगळं काय चाललंय? अजून एक गोष्ट सांगू इच्छितो, गुणवत्तेचा प्रश्न निघाला म्हणून मुद्दाम सांगतोय की भारतामध्ये जशी शाळा महाविद्यालयांची अवस्था तशी संशोधनाची पण अवस्था आहे. मी उच्च शिक्षण क्षेत्रात काम करतोय. संशोधनावरती अमेरिका एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या 2.8% खर्च करते, चीन 2.1%. एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या 2.8% अमेरिका खर्च करताय, चीन 2.1% खर्च करताय, इस्रायल 4.2% खर्च करताय, दक्षिण कोरिया 4.1% खर्च करते. भारत 2008 मध्ये 0.84% खर्च करत होता संशोधनावर. बाकीचे देश 2.8%, अमेरिका, चीन 2.1%, दक्षिण कोरिया 4.1% आणि भारताचा खर्च आहे 0.84%. दक्षिण कोरिया सर्वात जास्त खर्च करतोय, इस्रायल त्याच्यानंतर एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा सर्वात जास्त खर्च करतोय संशोधनावर. आणि 2008 मध्ये 0.84% जो खर्च होता तो आता त्याच्यामध्ये सुद्धा कपात झाली 0.69%. जो संशोधनावरती खर्च होणारा पैसा होता त्यामध्ये कपात केली. आपण गुणवत्तेवरती कुठे चर्चा करतोय? आपण अतिशय मोघम चर्चा करतोय असं माझं मत आहे. अहो संशोधनासाठी जिथं पैसे दिले जात नाही, संशोधनासाठी जिथं तुम्हाला सुविधाच मिळत नाही, जिथं शाळाच नाही, जिथं महाविद्यालयाची अवस्था अतिशय बिकट आहे, जिथं खाजगी विद्यापीठात 1000 कोटी रुपये दिले जातात आणि शासकीय विद्यापीठांना बदनाम केलं जातं, अशा वेळेस आपण कुठे गुणवत्तेचं घेऊन बसलोय? गुणवत्ता आपल्यामध्ये आहे त्याबद्दल वाद नाही, ती आपण सांगितली पाहिजे असं माझं मत आहे सातत्याने. जी जी जी. आणि हे सगळं अतिशय जाणीवपूर्वक चालणारं षडयंत्र आहे. मी पुढे त्यावरती अजून बोलेल. जे जे हे अतिशय जाणीवपूर्वक चाललेलं षडयंत्र आहे. मी जातोय माईक म्यूट कर. मी जातोय धुळेला माझ्यासोबत जुळलेले आहेत रवींद्र मोरे सर. मोरे सर, या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीची चर्चा सुरू आहे. आकडेवारीसह हे सिद्ध केले जात आहे की मोठं षडयंत्र केले जात आहे. आणि तुम्ही प्राथमिक शिक्षक म्हणून जेव्हा काम करताय, आम्ही बघतोय की शाळा एक शिक्षकी शाळा आहेत. आणि त्याचं कारण की आता सरांनी सांगितलंय 20,000 शिक्षकाची भरतीच झाली नाही. म्हणजे एका शाळेमध्ये एक शिक्षकाच्या बरोबर पहिली, दुसरी आणि तिसरी, चौथीचे मुलं बसवायची. एक शिक्षकी शाळेचा परिणाम हा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर, एकूणच त्यांच्या मानसिकतेवर होतोय आणि त्याचबरोबर शिक्षकांच्या मानसिकतेवर सुद्धा होतोय. त्याने शिकवायचं कसं? काय परिस्थिती आहे? तुम्ही ज्या ठिकाणी शिक्षकाचं काम करत आहात, शिक्षण देत आहात, त्या ठिकाणची काय अवस्था आणि परिस्थिती आहे? खरं तर नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे पहिल्या फेरीला बोलता आलं नाही, त्याबद्दल मी माफी मागतो. MNT राष्ट्रपिता फुलेंच्या जयंतीच्या निमित्तानं आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊनची परिस्थिती असताना आपण प्रबोधित करत आहेत. आजचा विषय अत्यंत महत्वाचा आहे. शिक्षकांची भरतीच नाही तर शिक्षणात गुणवत्ता येणार कुठून? या देशाचा इतिहास शिक्षणाचा आपण अगोदर समजून घेतला पाहिजे. खरं तर इंडस सभ्यतेमध्ये शिक्षण आणि ज्या काही अनेक समस्या आहेत आज त्या नव्हत्या, परंतु ज्यावेळेस या देशामध्ये विदेशी
आर्यांनी आक्रमण केलं आणि या देशामध्ये त्यांनी जी काही व्यवस्था निर्माण केली त्या व्यवस्थेमुळे या देशातल्या मूलनिवासी बहुजन समाजाला शिक्षण, संपत्ती आणि शस्त्रापासून वंचित केलेलं आहे. आणि हे असताना मग बुद्धांची क्रांती झाली. क्रांती झाल्यानंतर पुन्हा त्यांनी प्रतिक्रांती केली आणि प्रतिक्रांती केल्यानंतर या देशामध्ये जे काही विविध धर्मग्रंथ लिहिले गेले, निश्चित केलं नव्हे तर शिक्षक होण्यापासून पण त्यांना वंचित केलेलं आहे. आणि मग या देशामध्ये ब्रिटिश येतात. ब्रिटिश आल्यानंतर फुलेंनी मोठं काम या देशामध्ये मूलनिवासी बहुजन समाजासाठी केलेलं आहे आणि फुलेंनी एक सिद्धांत एक संशोधन केलेलं आहे की या देशातल्या मूलनिवासी बहुजन समाजाचा वित्ता विना शूद्र खचले एवढे सर्व अनर्थ एका अविद्येने केलं असं फुले म्हणतात. आणि मग शिक्षणाची प्रोसेस खऱ्या अर्थानं या देशामध्ये राष्ट्रपिता फुले निर्माण करतात. शिक्षण फुलेंनी निर्माण केलं. विद्यार्थी आलेत, मग शिक्षक कुठे आहेत? तर शिक्षक हे सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांच्या माध्यमातून फुलेंनी शिक्षकांचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शाहू महाराजांनी मोठ्या प्रमाणात शिक्षकांचं काम शाहू महाराजांनी केलेलं आहे. आणि फुलेंचं आणि शाहू महाराजांचं जे काही त्यांनी जी काही मांडलेली जी काही शिक्षणाच्या संदर्भातला असो किंवा मूलनिवासी बहुजन समाजाच्या हक्क अधिकाराचा असो, ते सर्वच्या सर्व पूर्ण करण्याचं काम राष्ट्रनिर्माता बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचे अनुच्छेद 45 नुसार जे काही हंटर कमिशन फुलेंनी 1882 मांडलेलं होतं त्याची संविधानाच्या अनुच्छेद 45 नुसार केलेली आहे. आवाज येतो सर? आवाज येतो सर? तुमचा आवाज तुटतोय, अधूनमधून तुटतोय. अच्छा. तर आणि मग ते कलम अनुच्छेद असं होतं की या देशामध्ये शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण 19 आणि मग राष्ट्रनिर्माता बाबासाहेब आंबेडकरांनी कर्मचाऱ्यांसाठी अर्थात शिक्षकांच्या भरतीसाठी जे काही प्रतिनिधित्व आहे, जसं डीएड बीएड साठी अनुच्छेद 15(4) आहे आणि नोकऱ्यांसाठी अनुच्छेद 16(4) आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मूलनिवासी बहुजन समाजाचे शिक्षकांची भरती झालेली आपल्याला दिसते आहे. आणि मग एकूणच शिक्षण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळे आयोग आले. जसं शिक्षण आयोग 1966 आला, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 आलं. आणि मग ज्या काही एक शिक्षकी शाळा होत्या त्या द्विशिक्षिकी शाळा ह्या आपल्याला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार ओबीबी अंतर्गत, ऑपरेशन ब्लॅकबोर्ड अंतर्गत हजारो ज्या एक शिक्षकी शाळा होत्या तिथं द्विशिक्षक दिली आणि शिक्षकांची भरती झालेली आहे. आणि त्यानंतर डीपीपी नावाचा एक प्रोग्राम आलेला आहे 1993 पासून तर 2002-03 पर्यंत. त्याच्यामध्ये शिक्षक आणि शाळेला ज्या काही भौतिक सुविधा होत्या त्या पूर्ण करण्यासाठी तो प्रोग्राम आलेला आहे. आणि आता जो आहे हा आहे सर्व शिक्षा अभियान. तो 2000 मध्ये आला, 2010 पर्यंत तो पूर्ण करायचा होता, परंतु पुन्हा तो वाढलेला आहे. आणि तुमचा जो मुद्दा आहे, खरं तर महाराष्ट्रामध्ये जर विचार केला 1 ते 8 वर्गाचा तर 3500 शाळा या एक शिक्षिके आहेत. 3500 शाळा, 42,000 शाळा ज्या आहेत 1 ते 8 वर्गाच्या किंवा 1 ते 4 वर्गाच्या, त्या 42,000 शाळा या द्विशिक्षिका आहेत, द्विशिक्षक तिथे आहेत. 1 ते 8वी पर्यंत 6,56,663 शिक्षक आहेत, परंतु या ठिकाणी विषय शिक्षक नाही आहेत. आणि एकूण 70% शाळा ज्या आहेत त्याच्यामध्ये मुख्याध्यापक नाहीत. 1 ते 4 वर्ग असतील, 1 ते 4 शिक्षक, आणि जो सिनियर शिक्षक असेल तो मुख्याध्यापकाचं काम करेल. आणि एकूण
जे काही कामं आहेत, माझ्याकडे आता जी काही लिस्ट आहे त्याच्यामध्ये 35 कामं 1 ते 5च्या शिक्षकांना किंवा 1 ते 8च्या शिक्षकांना ते करावं लागतात. त्याच्यामध्ये कुटुंब सर्वेक्षण आहे, पटनोंदणी आहे, शाळा सोडल्याचा दाखला, UDAIS सर्टिफाय करणे, दिव्यांग प्रोत्साहन, योग दिन, जनगणना, शिक्षण परिषद, शालेय पोषण आहार, SMC मीटिंग, ऑनलाईन कामे, जी सर. PDF, व्हिडिओ, विविध प्रशिक्षण, जयंती पुण्यतिथी, सर, थोडं 4% सांगा. साधील जो काही पैसा तर एकूण शिक्षकांना वेगवेगळ्या कामात जुंपलेला आहे. आणि मग जिथं एक शिक्षक आहे, द्विशिक्षक आहे, तर एका शिक्षकाने सातत्याने प्रशासकीय कामं करायचे आणि एका शिक्षकाने 1 ते 4च्या विद्यार्थ्यांना, जे काही 50-60 विद्यार्थी एका लहान गावात असतील, त्यांना एकच शिक्षक त्यांना शिकवत राहील. आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात जी काही विद्यार्थ्यांची गुणवत्ता निर्माण झाली पाहिजे ती होत नाही आहे. आणि जे काही सरांनी सांगितलं, मी एकूण 1 ते 8 वर्गाच्या संदर्भात सांगतोय की अजून 10,000 शिक्षकांची पदं रिक्त आहेत. पवित्र पोर्टलवर अप्लिकेशन केलेलं आहे, परंतु ती अजून भरती होत नाही. याच्यासाठीच भरती होत नाही की भरती जर झालेत तर मूलनिवासी बहुजन समाजाकडे पगाराच्या रूपाने पैसा येणार आहे. आणि पैसा आला तर एकूणच त्याला त्याच्या एकूण कुटुंबासाठी मोठं काम करावं लागणार आहे. आणि म्हणून नोकरीपासून खाजगीकरणाच्या माध्यमातून ते त्यांना वंचित करता आहेत असं मला वाटतं. पण एकूणच या देशामध्ये शिक्षणापासून जो वंचित वर्ग आहे तो सतत वंचित राहिला पाहिजे, याच्यासाठी शासकांचा प्रयत्न. आवाज येतो? धन्यवाद मोरे सर. मी जातोय कोरे सरांकडे. जी सांगलीला जातोय मी. कोरे सर, प्राथमिक शिक्षण हे व्यक्ती विकासाचा पाया म्हटलं जातंय आणि आता मोरे सरांनी फार भयान वास्तव सांगितलेलं आहे. आणि तसंच बनसोड सर म्हणतात की आम्ही वारंवार आमची गुणवत्ता सिद्ध केलेली आहे, नाही असं नाही. मात्र त्यामध्ये जे आज आम्ही प्रगती बघतोय, आमच्यामध्ये डॉक्टर झाले, इंजिनियर झालेत, मोठ्या मोठ्या हुद्द्यावर लोक गेलेले आहेत. हा विकास म्हणजे राष्ट्राचा विकास आहे पर्यायाने. आणि इथे मात्र कुठेतरी आम्ही बहुजन शिकतोय म्हणून आमच्यामध्ये अशा पद्धतीचे लोक तयार झालेत, विद्वान लोक तयार झालेले आहेत. याचं षडयंत्र आहे. आणि हे षडयंत्र सरांनी, बनसोड सरांनी सांगितलेलं आहे आणि तुम्ही सर्वांनी हे सांगितलेलं आहे. आता तुम्हाला काय वाटतंय की हे षडयंत्र कसं आहे तर कसं आहे आणि त्यामागची त्यांची काय भावना किंवा काय भूमिका आहे? मी बनसोडे सरांच्या, मोरे सरांच्या आणि शेंडे सरांनी जी काय शैक्षणिक गुणवत्ता आणि सध्याची शैक्षणिक अवस्था जी आहे त्याच्याविषयी त्यांनी छान अशा पद्धतीने आपलं मत मांडलेलं आहे. त्यांचेच मुद्दे घेऊन मी पुढे जाऊ इच्छितो की प्लेटोनी म्हटलेलं आहे शिक्षण म्हणजे काय, तर सत्य, शिव आणि सुंदर ही जी जीवनाची अंतिम मूल्ये आहेत ती समजण्याची आणि अनुभवण्याची पात्रता मनुष्याला आणून देते, ते शिक्षण आहे. म्हणजे थोडक्यात शिक्षण जे क्षेत्र आहे ते अत्यंत त्या ठिकाणी पावित्र्य जे असलं पाहिजे, त्याच्याकडे पाहण्याचे दृष्टिकोन जे आहे ते सदोष असला पाहिजे. या ठिकाणी राजकीय जे धोरण आहे, मग केंद्राचं असू द्या किंवा राज्याचं असू द्या, या पूर्ण शिक्षण व्यवस्थेकडे पाहण्याचं त्यांचं काय दृष्टिकोन जो आहे तो खऱ्या अर्थानं प्रामाणिक असायला पाहिजे. कागदोपत्री किंवा भाषणामध्ये सांगत असताना शिक्षणाचं महत्त्व विशद केलं जातं, वेगवेगळे उदाहरणं देऊन की शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे, शिक्षक फार महत्त्वाचे आहेत, शिक्षण व्यवस्था सुधारली पाहिजे, हे एका बाजूला म्हणत असताना मगाशी चर्चेमध्ये जे मुद्दे आले त्या अनुषंगानं शिक्षणावरचा जो काय खर्च आहे तो खर्च करण्याची तरतूद मात्र बजेटमध्ये शासनानं केलं पाहिजे. आता या ठिकाणी मी काही आकडेवारी सांगतो. मी संख्याशास्त्र या विषयाचा प्राध्यापक आहे आणि आता सध्या आदर्श महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून काम करत आहे. त्यामुळे या ठिकाणी मी आकडेवारीच्या सहाय्याने मी आपल्यासमोर बोलू इच्छितो की आपल्या भारतामध्ये शिक्षणावरती
GDPच्या ग्रॉस डेव्हलपमेंट प्रॉडक्टच्या फक्त 4.43% खर्च केला जातो. जगाच्या दृष्टिकोनातून आपलं हे जे रँकिंग आहे खर्चाचं ते 62व आहे. या ठिकाणी उद्दिष्ट जे आहे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये ते 6 ते 7% आपल्याला शासनाला त्याची तरतूद करावी लागेल. मगाशी बनसोडे सरांनी सांगितलं की हायर एज्युकेशनमध्ये रिसर्चवरती अतिशय अत्यल्प अशा पद्धतीचं खर्च जो आहे तो शासनामार्फत होतो. मग एका बाजूला खर्च करायचा नाही, साधनं उपलब्ध करून द्यायची नाहीत, आणि मग शिक्षक संशोधन कसं करणार? त्याचबरोबर मगाशी उल्लेख झाला, शिक्षकच नाही, मूळ आपला आजचा चर्चेचा विषयच आहे, शिक्षकांची भरतीच नाही, तर शिक्षणात गुणवत्ता येणार कुठून? तर या ठिकाणी मी आपल्याला नमूद करतो, हायर एज्युकेशनमध्ये ऑल ओव्हर इंडिया 5 लाखापेक्षा जास्त शिक्षकांची, प्राध्यापकांची पदही रिक्त आहेत. सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा 6,600 पेक्षा जास्त पदं रिक्त आहेत. आणि मगाशी सांगितल्यानुसार आपल्या महाराष्ट्रामध्ये 13,000 पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. आता शिक्षकच नसतील, मी आपल्याला शिक्षणाचा अर्थ केवळ शालेय शिक्षण असं मी या ठिकाणी समजत नाही. अनेक पद्धतीच्या शिक्षणापैकी शालेय शिक्षण हा एक भाग आहे. परंतु आपल्याला ज्ञात आहात की कुठल्याही बाबतीत आपल्याला म्हटलेलं आहे की गुरुविन कोण दाखवील वाट. कोणत्याही गोष्टीला, आता उदाहरणार्थ साधं सोपं उदाहरण, पोहायला जरी शिकायचं असलं, साधी सोपी प्रक्रिया जरी असली, तर त्याला कोणाचं तरी मार्गदर्शन घेऊन सुरुवातीला आपण पोहायला शिकत असतो. मग त्या क्षेत्रातलं जे मार्गदर्शन आहे, गुरु असला पाहिजे, म्हणजे शिक्षक असला पाहिजे. आता जर शिक्षकच जर शाळेत नसतील, मगाशी सांगितलं कित्येक हजार अशा शाळा आहेत की एक शिक्षिके आहेत, किंवा असे काही शाळा आहेत की त्या ठिकाणी शिक्षकच नाहीत. मग त्या ठिकाणी अनेक उपाधी या ठिकाणी शासनाने जोडलेले आहेत, कंत्राटी शिक्षक, तासिका तत्वावर शिक्षक, अशा पद्धतीच्या या ज्या गोष्टी आहेत शिक्षण व्यवस्थेमध्ये ज्या आलेल्या आहेत, या बरोबर नाही आहेत. मगाशी आपणही उल्लेख केलात की शिक्षकाच्या पोटात जर काय नसेल, तर मग तो आपलं शिक्षणाचं, ज्ञानदानाचं काम जे आहे तो चांगल्या पद्धतीने कसं करू शकेल? मगाशी बनसोडे सरांनी सांगितल्यानुसार या कोरोनाच्या कालावधीमध्ये शाळा महाविद्यालय बंद आहेत. फक्त जे काय ग्रँटेबल शिक्षक आहेत किंवा प्राध्यापक आहेत त्यांचा तेवढा पगार शासनामार्फत होतो. तासिका तत्वावरील शिक्षकांच्या बाबतीत कुठलंही धोरण त्या ठिकाणी नाही आहे. बऱ्याच संस्थांकडून किंवा शासनाकडून सुद्धा या तासिका तत्वावरील शिक्षकांचा पगार झालेला नाही आहे. मग ते उदरनिर्वाह कसे करणार? त्यांच्यासमोर आत्महत्येशिवाय मग पर्यायच नाही. ज्यांच्याकडे काही साधनं आहेत, अनेक जे शिक्षक आहेत, मग ते शिक्षणाला जोडधंदा म्हणून मग शेती करतात किंवा कोंबड्या पाळतात, गायी पाळतात, अशा पद्धतीचे व्यवसाय करतात. मग असं करून तो 100% तर डिव्होशनली त्याला जर शिक्षणावरती काम करता नाही आलं, तर मग गुणवत्ता कशी सुधारणार? आणि एवढंच मी या ठिकाणी मी सांगू इच्छितो की गुणवत्ता जर सुधारायची असेल, ज्या प्रमाणामध्ये विद्यार्थी मात्र संख्या वाढत चाललेली आहे, मी तुम्हाला या ठिकाणी आकडेवारी सांगतो, एनरोलमेंट की 2013-14 32.3 मिलियन विद्यार्थी होते. तीच आकडेवारी जी आहे ती 17-18 36.6 मिलियन इतकी विद्यार्थी संख्या वाढली. मात्र शिक्षकांची संख्या ही कमी झाली. एका बाजूला विद्यार्थी वाढतायत, लोकसंख्या वाढते, विद्यार्थी वाढतायत, आणि दुसऱ्या बाजूला शिक्षकांची संख्या रिटायर झाल्यानंतर त्या प्रमाणामध्ये शासनामार्फत जे पदं भरली पाहिजेत ती भरली जात नाहीत. शिक्षक मात्र 13-14 जे काय एकूण शिक्षक होते ते 13,67,595 शिक्षक होते, आणि तेच 17-18 शिक्षक जे आहे 12,84,755 इतके शिक्षक आहेत. म्हणजे हे प्रमाण व्यस्त होत चाललेलं आहे. मग शिक्षकच नसतील, एकेका शिक्षकाला 2-2, 3-3 वर्ग हाताळावे लागत असतील. मगाशी बनसोडे सरांनी सांगितलं त्या पद्धतीने वर्गामध्ये 150-200 विद्यार्थी, मग एका शिक्षकाला केवळ तो मग वाचन आणि लिखाण अशाच पद्धतीने तो काम करू शकतो. 1-to-1 करस्पॉन्डन्स जे आहे, विद्यार्थ्यांच्या शंकाचं निरसन जे आहे ते कसं देता येईल, आणि मग गुणवत्ता आपण मग कुठून येणार, एवढं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. चर्चा पुढे जाऊ.
धन्यवाद सर, कोरे सर. आपण या संदर्भात माहिती दिलेली आहे. मी जातोय श्रीहरी शेंडे सरांकडे, आणि त्यांनी जो मगाशी मुद्दा उपस्थित केला होता की शिक्षकांचा वारंवार त्यांची अवहेलना केली जाते, अपमान केला जातोय, त्यांना शलक्या शिव्या दिल्या जातात किंवा त्यांना शलक्या शब्दाने हिणवलं जातंय. दुसरी त्याची बाजू पण आपण हे समजून घेतली पाहिजे की पगार मिळाल्यानंतरही जे ट्युशनचे पेय फुटलेले आहेत शेंडे सर, की गलेलट्ट पगार घ्यायचा आणि दुसरीकडे आरोप काही दृष्टीने काय आपली दुसरी पण बाजू या ठिकाणी आपल्याला थोडी मांडावी लागेल की असे पण प्रकार आहेत की जिथे त्या शिक्षकांना भरपूर पगार आहे आणि तेच मग दुसऱ्या ट्युशनला जाऊन त्याच पोरांना शिकवल्या जातोय, आणि हे जेव्हा पालक बघतात तर त्यांचा त्या संदर्भातला आक्रोश हा तो योग्य आहे की नाही आहे, या गोष्टीवरती सर्वांनी चिंतन करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटते. आपला जो आजचा विषय आपण घेतलेला आहे की भरतीच नाही शिक्षकांची तर गुणवत्ता कुठून येणार. आता भरतीच्या संबंधानं जेवढ्या काही या ठिकाणी आकडेवारी सहित मान्यवरांनी सांगितलेल्या आहेत, म्हणजे शिक्षकांची संख्या कमी आहे. माझा हा मुद्दा आहे की जे शिक्षक म्हणून अपॉइंट झालेले आहेत त्यांचं तरी कार्य ते बरोबर सुरू आहे का, किंवा त्यांना करू देतात का, हा प्रश्न आहे. याचं कारण बहुतांश आपला बहुजनांचा जो मुलगा आहे, हा मुलगा विशेषतः शासकीय शाळेमध्ये शिकतो आणि किंवा निमशासकीय ज्या ठिकाणी शासनाकडून वेतन दिल्या जातं, अशा ठिकाणी हा सामान्य घरातील जाणारा जो मुलगा आहे याला शिकवण्याची जबाबदारी जी या शासकीय शिक्षकांकडे दिलेली आहे ते तरी कार्य अध्यापनाचं इमाने इतबारे त्याला करू दिलं जातं का, की हे जाणून बुजून त्या कार्यापासून त्यांना परावृत्त केल्या जातं, अशी शंका निर्माण होते. याचं कारण असं की त्याची अपॉइंटमेंट जरी शिक्षणासाठी केलेली असली तरी परंतु त्याला मग निवडणुकीची कामं आहेत, जनगणनेची कामं आहेत, शेळ्या मेंढ्या मोजायची कामं आहेत, संडास किती आहेत, कोणाच्या घरी संडास आहेत, कोणाच्या घरी नाहीत याची कामं आहेत. अलीकडे आता कोविड सर्वेक्षणचं काम आलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त बाकी इतरही ज्या काही गणनेचे जे काही हे असतील, मग त्या महानगरपालिकेने असो, ग्रामपंचायतने असो, शासकीय लेवलवरती असो, अशी अनेक कामं या शिक्षकाकडे आणि दिल्या जातात. एवढंच नव्हे, मगाशी सरांनी मुद्दाही उपस्थित केलेला होता. शाळा म्हटल्यानंतर त्या शिक्षकाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्या ठिकाणी मुख्याध्यापक असणं आवश्यक आहे, त्या ठिकाणी सहाय्यक शिक्षक असणं आवश्यक आहे, कला शिक्षक असणं आवश्यक आहे, संगीत शिक्षक असणं आवश्यक आहे, शारीरिक शिक्षक असणं आवश्यक आहे. सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक विषयाचा शिक्षक असण्याची आवश्यकता आहे. होतं काय की आमच्या शिक्षकांना त्यालाच खिचडी शिजवावी लागते, त्यालाच संगणक हाताळावं लागते, त्यालाच अध्यापनाचंही कार्य करावं लागते, परिसरही त्याला स्वच्छ करावं लागते. अलीकडे आता जो 28 ऑगस्ट 2015चा जी आर आलेला आहे आणि त्यानुसार ज्या काही संच मान्यता होत आहेत त्यामध्ये 90 पेक्षा कमी संख्या असेल तर मुख्याध्यापकाचं पद कमी केलेलं आहे. त्या मुख्याध्यापक नाही तर मग त्याची प्रशासनाची कामं करणार कोण, मग उर्वरित शिक्षक करतील. एवढंच नाही, आता खिचडी वाटपाचं काम आलेलं आहे, त्यासाठी वेगळ्या माणसाची नियुक्ती करायला पाहिजे. तांत्रिक शिक्षण आलेलं आहे, संगणकाचं शिक्षण आलेलं आहे, त्यासाठी वेगळी नियुक्ती केली पाहिजे. ते होताना दिसत नाही. ग्रंथपालाची नियुक्ती नाही, ग्रंथपाल होते तेही नष्ट केलेले आहेत. त्यानंतर परिचर नाही, प्रयोगशाळा सहाय्यक नाही. मग हे कामं करायची कोणी, शिक्षकांनी काय काय करायचं, आणि त्यामुळे त्याला अध्यापनाचं जे कार्य करायचं होतं त्यापासून त्याला परावृत्त केल्या जात आहे. हे करत असताना मुख्य म्हणजे षडयंत्राचाच भाग आहे असं म्हणावं लागेल. याचं कारण असं की आपली शिक्षण पद्धती ही समांतर शिक्षण पद्धती आहे. कशी, मला असं म्हणायचं, हा प्रश्न मी त्या ठिकाणी उपस्थित करू इच्छितो की 1 ते 12 पर्यंत इकडे शासकीय शिक्षण, शासकीय संस्थेमधूनही शिक्षण मिळते, तेच खाजगी संस्थेमधूनही शिक्षण मिळते. पण अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या खाजगी संस्थांना दिल्या जात नाही. कॉन्व्हेंटचे शिक्षक त्यामध्ये गुंतवले जात नाहीत, मात्र सरकारी शाळेतले शिक्षक गुंतवले जातात. इथे कोण शिकतो, गरीबाचा मुलगा शिकतो, ग्रामीण भागातला मुलगा शिकतो, अशिक्षिताचा मुलगा शिकतो, आणि त्यांचं शिक्षण हे नष्ट करण्याचं कार्य पद्धतशीरपणे सुरू आहे. याचं कारण त्यांना बेरोजगार निर्मिती करायची आहे किंवा त्यांना आपल्या कामावर कामगार रोजगार तयार करायचे आहेत, बल्कि गुराखी तयार करायची आहेत. एवढंच नव्हे तर कदाचित राज्यकर्त्यांना आपली व्होट बँक सांभाळायची आहे, त्यांना अज्ञानी ठेवायचं आहे की काय, अशा प्रकारची शंका आणि या ठिकाणी उपस्थित होती आहे.
आणि त्यामुळे जी. असं न करता तुम्हाला खरोखर दरी निर्माण करायची असं करा ना, तुम्ही 1 ते 8 पूर्णपणे तुमचं शासकीय शिक्षण द्या, शासकीय शाळेतून द्या, त्याच्यावर हायर एज्युकेशन वाटल्यास तुम्ही खाजगीकडे सोपवा, असं काहीतरी निर्मिती करा. पण तुम्ही 1ली ते ग्रॅज्युएशन पर्यंत इकडे सरकारी यंत्र नाही आहे, खाजगी यंत्र नाही आहे. म्हणजे गरीब विद्यार्थी हा गरीबच राहिला पाहिजे, त्यांनी शिकूच नाही की काय, अशा प्रकारची स्थिती आणि आज आपल्या देशामध्ये निर्माण झालेली दिसते आहे. यावरती आणि विशेषतः आणि याच्यावरती प्रकाश टाकण्याची आवश्यकता आहे असं मला वाटते. धन्यवाद. धन्यवाद शेंडे सर, तुम्ही या ठिकाणी चांगली भूमिका या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. आपल्यासोबत बनसोड सर आहेत. बनसोड सरांना मी फार 2 महत्वाचे मुद्दे याविषयी त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे. बनसोड सर, आपणच सांगितलेलं आहे की भारताच्या व्यतिरिक्त इतर देशामध्ये शिक्षणावर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातोय. भारतामध्ये 3-3.5% आसपास होतोय. मुद्दा असा आहे की बिर्ला अंबानीने जेव्हा रिपोर्ट सादर केला त्या अहवालात असं म्हटलं गेलेलं आहे की शिक्षणावर होणारा जो खर्च आहे त्या प्रमाणात सरकारला रिटर्न मिळत नाही. या मुद्द्यावर तुम्हाला 2 मिनिटांमध्ये आपलं मत मांडायचं आहे. दुसरं, संविधानामध्ये शिक्षण हा मौलिक अधिकार असूनही जर ते शिक्षण मिळत नसेल तर सरकार संविधानाच्या सोबत द्रोह करतोय, देशद्रोह करतोय. या दोन्ही मुद्द्यावर आपलं मत मांडा. हा, बघा, आपण जे मुद्दे उपस्थित केले ते अगदी बरोबर आहेत. बिर्ला अंबानी रिपोर्ट सादर झाल्यानंतर तो सरकारने स्वीकारला. खरं तर एखाद्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी त्यावर शिक्षण तज्ञांची नियुक्ती केली पाहिजे. मात्र न होता 2 व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली, कुमार मंगलम बिर्ला आणि नीता अंबानी. त्याला बिर्ला अंबानी रिपोर्ट असं म्हटलं जातं आणि हा सरकारने स्वीकारला. त्यामध्ये म्हटलं होतं की खाजगीकरणाकडे शिक्षणाला नेलं पाहिजे. बघा, ह्या रिपोर्टवरती चर्चा करत असताना मी एक मुद्दा सांगतो की आपल्या देशामध्ये सक्तीचं आणि प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करण्याचा जो ठरला तो झाला 12 डिसेंबर 2002 ला आणि 86व्या घटनादुरुस्तीनुसार तो करण्यात आला. मात्र 2002 ला घटनादुरुस्ती होऊनही 2010 ला त्याचं झालं. ही गोष्ट फक्त प्राथमिक माध्यमिक शिक्षकाच्या संदर्भात, उच्च शिक्षणाच्या संदर्भात नाही. पण महाराजा सयाजीराव गायकवाड बहुजन कशा पद्धतीनं निर्णय घेतात त्याचं तुम्हाला फक्त 1 मिनिटात उदाहरण सांगतो की बरोबरचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी 1906 साली आपल्या संस्थानामध्ये मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला 1906 आणि स्वातंत्र्यानंतर 2010 मध्ये सक्तीच्या आणि प्राथमिक मोफत सक्तीचा आणि शिक्षणाचा कायदा करण्यात आला. 2010 कुठे आहे आणि 1906 कुठे आहे? किती मोठं अंतर आहे. म्हणजे एखादा व्यक्ती धोरणकर्ता, राज्यकर्ता जर जनतेविषयी प्रामाणिक असेल, जर त्याला बहुजनांच्या शिक्षणाची काळजी असेल तर तो कशा पद्धतीने निर्णय घेतो हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा शिक्षणासाठी अतिशय सुंदर निर्णय घेतले. हॉस्टेल काढले, स्कॉलरशिप दिल्या. आज काय होत आहे? ओबीसी विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप त्यांच्या खात्यात जमा होत नाही. आज शाहू महाराजांनी हे काम आजपासून 50 वर्षा अगोदर केलं होतं. हा मुद्दा लक्षात घ्या. मुद्दा आहे की धोरणकर्ते कसे धोरणं राबवतात आणि मग भांडवलदार शिक्षणाच्या संदर्भातली धोरणं ठरवतात. त्याला बिर्ला अंबानी रिपोर्ट म्हणतात. 1906 ला महाराजा सयाजीराव गायकवाडांनी घेतलेले निर्णय, छत्रपती शाहू महाराजांनी घेतलेले निर्णय कुठे आणि त्यानंतरच्या स्वातंत्र्यानंतरच्या सरकारने घेतलेले निर्णय कुठे आहेत? भांडवलदारांना शिक्षणाचं धोरण जर ठरवू देत असतील तर ते त्यांच्या हिताचं ठरवतील ना. बहुजन समाजाच्या हिताचं कशाला ठरवतील? आणि मग त्याच्यानंतर आज आपण जी चर्चा करतोय ना याचं मूळ त्याच्यात आहे. आपण जी काही चर्चा करतोय ही चर्चा का करतोय? कारण शिक्षणाच्या संदर्भामध्ये देशामधला जो इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया आहे तो अजिबात चर्चा करत नाही. म्हणून आपल्याला आपली पर्यायी माध्यम निर्माण करून आपण चर्चा घडवतो आहोत. म्हणजे शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे? चर्चा सुद्धा होऊ दिली जात नाही
आणि भांडवलदारांना विचारलं जातं की शिक्षणाच्या संदर्भात काय करायचं. दुसरा मुद्दा आहे की आपला मुख्य मीडिया ज्याला आपण म्हणतो तो इलेक्ट्रॉनिक मीडिया सातत्यानं आपल्या समोर एक वेगळं वास्तव ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि ते वास्तव आपल्या देशातील लोक स्वीकारतात. कोणतं वास्तव आहे ते? आपल्या देशामध्ये संरक्षण यंत्रणेवरती जेवढा खर्च होतो ना तेवढा खर्च शिक्षणावरती का नाही असा प्रश्न आपण का विचारत नाही? 2015 मध्ये संरक्षणावर $51 बिलियन खर्च झाला. 2015 ला भारत सरकारने $51 बिलियन खर्च केले सीमांचं रक्षण करण्यासाठी. करू द्या. आपलं म्हणणं शिक्षणावरती खर्च तुम्ही केव्हा करता? 1966च्या कोठारी आयोगाने सांगितलं की एकूण बजेटच्या 6% उत्पन्नाचा 6% खर्च तुम्ही शिक्षणावरती करा. आता सांगितलं की 4.46% फक्त 64% खर्च फक्त शिक्षणावरती. म्हणजे 1966ला कोठारी आयोगाने सांगितलेलं 6% उद्दिष्ट सुद्धा 2020 मध्ये साध्य करता आलेलं नाही. या उलट संरक्षण यंत्रणेवरती $51 बिलियन 2015 ला खर्च झालेत. त्याच्यानंतरची आकडेवारी वाढलेली आहे लक्षात घ्या. आणि हे सगळं 2013-14 मध्ये एकूण सर्व शिक्षणाच्या फक्त 1.34% खर्च करण्यात आला. म्हणजे आपण चर्चा करतोय शिक्षणाची, शिक्षकांच्या भरतीची, गुणवत्तेची, पण तो का केला जात नाही याच्यावरती चर्चा करायची असेल तर जरा या अंगाने पण केली पाहिजे असं मला वाटतं. 2013-14 मध्ये एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या 1.34% खर्च शिक्षणावरती झाला, तर उलट 2015 मध्ये $51 बिलियन एवढा प्रचंड खर्च संरक्षण यंत्रणेवरती होतोय. म्हणजे याचा अर्थ असा आहे की धोरणकर्त्यांना वाटतं की शिक्षणापेक्षा संरक्षण महत्वाचं आहे. मात्र महाराजा सयाजीराव गायकवाडांना तसं वाटत नव्हतं. महाराजा सयाजीराव गायकवाडांनी 1906 मध्ये मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला. हे सगळा इतिहास आपल्या समोर आहे. हा सगळा इतिहास जर आपण वाचलात तर आपल्या लक्षात येईल की शिक्षणामुळं खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात ते की विद्येमुळंच आपली मती बिघडणार आहे, विद्येमुळंच आपलं मस्तक घडणार आहे. मात्र ही बाब बहुजन समाजापेक्षा जे धोरण ठरवतात त्यांना जास्त माहिती आहे. भारतीय संविधानाने शिक्षणाच्या संदर्भामध्ये जी कलम केलेली आहेत ती कलम समाजाने वाचलेली नाहीत. मात्र ज्यांनी धोरण ठरवलं ते त्यांचा नीट अभ्यास केलेला आहे आणि त्या धोरणाच्या विरोधामध्ये कशा पद्धतीने करायचं याचं पद्धतशीर प्लॅनिंग त्यांनी केलेलं आहे. बहुजन समाजाला माहिती नाही की भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदनुसार आपल्याला शिक्षण मिळत आहे, कोणत्या अनुच्छेदनुसार बेरोजगारी कमी केली पाहिजे म्हणून बाबासाहेबांनी लिहून ठेवलंय. मात्र बेरोजगार ठेवण्याचं पद्धतशीर षडयंत्र शिक्षक भरती न करणे हा सुद्धा बेरोजगार ठेवण्याचा एक भाग आहे. म्हणून मी म्हणतो की बेरोजगार ठेवण्याचा सुद्धा पद्धतशीर प्रयत्न या देशामध्ये सुरू आहे. भारत हा असा देश आहे जगामध्ये की जिथे सरकारी नोकऱ्या सर्वात कमी आहेत. हे आपल्याला माहित नाही. आपल्या देशातील लोकांना असं वाटतं की भारतामध्ये खूप नोकऱ्या आहेत, मात्र नाही. भारत हा सर्वाधिक कमी नोकऱ्या करणारा देश आहे. भारत हा सर्वाधिक शिक्षणावरती कमी खर्च करणारा देश आहे. भारत हा संशोधनावरती सर्वात कमी खर्च करणारा देश आहे. हे आकडेवारीनुसार मी मांडलेलं आहे. मी काही मोगम सांगत नाहीये. हे सगळं सुरू असताना धोरण कोणी ठरवायचं शिक्षणाच्या संदर्भातलं? तिथे शिक्षण तज्ञ असले, तिथे प्राध्यापक असले पाहिजेत, तिथे प्राचार्य असले पाहिजेत. मात्र असं होत नाही आणि म्हणून आपण आपल्याला ही चर्चा करावी वाटते असं मला वाटतंय. धन्यवाद सर. आपण एकूणच या विषयाच्या संदर्भात चौघांनी खूप चांगली भूमिका अध्ययन करून या ठिकाणी आमच्या समोर हा विषय सोप्या भाषेत या ठिकाणी सांगितलेला आहे. आपली वेळ आपल्याला संपलेली आहे. आपल्याला मुभा देत नाही पुढची चर्चा करण्यासाठी. शेवटचा प्रश्न असा असेल की या विषयाच्या अनुषंगाने आपण काय केलं पाहिजे? मी येतोय कोरे सरांकडे. कोरे सर, याच्यावर काय उपाय? तुम्हालाच प्रश्न आहे. यावर आपण काय केलं पाहिजे म्हणजे आपली शिक्षक भरती सुद्धा होईल आणि गुणवत्ता वाढेल. एकूणच आपल्या गुणवत्तेचा जो फायदा आहे देशाच्या विकासासाठी आपल्याला करता येईल. एका मिनिटामध्ये उत्तर द्या सर. येस सर, एकाच मिनिटामध्ये. केवळ आपण चर्चा करून थांबण्यापेक्षा त्याच्यावर उपाययोजना पण आपण सुचवल्या पाहिजेत
आणि त्या अनुषंगाने मी या ठिकाणी बोलतोय. शिक्षण क्षेत्राचे जे नियोजन जे आहे ते केवळ आणि केवळ शिक्षण तज्ज्ञाकडेच हवे. भारतात शिक्षणावर नियंत्रण करणाऱ्या राज्य आणि केंद्रीय पातळीवर नियंत्रण करणाऱ्या डझनावर संस्था आहेत. मोर कुक्स स्पॉइल्स फूड या न्यायाने या संस्थात योग्य समन्वय नसल्यामुळे शिक्षण क्षेत्राची सशोहोलपट होत आहे. यासाठी KG to PG पर्यंतच्या शिक्षणाची केवळ 2 भागात विभागणी करावी, एक नियोजन आणि दुसरी अंमलबजावणी. शिक्षण क्षेत्राचे नियोजन थेट शिक्षण तज्ज्ञाकडे सोपवत त्याची अंमलबजावणी वर्तमान संस्थावर असावी. संपूर्ण देशात केवळ एकच शिक्षण धोरण ठरवणारी यंत्रणा असावी. सर्व बोर्डासाठी परीक्षा पद्धती, मूल्यमापन पद्धत, गुणदान पद्धत समान असावी. सर्व मुख्याध्यापक आणि प्राचार्यांची निवड थेट MPSC मार्फत करावी, कारण शिक्षण व्यवस्थेचा ते कणा आहे. सर्व सरकारी शाळांचा दर्जा सुधारणेस प्राधान्य द्यावे, ज्यायोगे खाजगी शिक्षण संस्थांना योग्य स्पर्धक निर्माण होऊन नागरिकांना मोफत नाही तरी माफक दरात शिक्षण मिळेल. शिक्षक प्राध्यापकांना देशाचे इंजिनियर्स असे संबोधले जाते. त्यांचे राष्ट्र उभारणीतील महत्व लक्षात घेता D.Ed, B.Ed समशिक्षक घडवणारे शिक्षण कालानुरूप सुसंगत आधुनिकीकरणास सर्वोच्च प्राधान्य हवे. शिक्षक प्राध्यापक काळानुसार अद्ययावत राहण्यासाठी प्रतिवर्षी त्यांना किमान 15 दिवसाचे प्रशिक्षण अनिवार्य आहे. शैक्षणिक दुकानदारीला चाप हवा. स्वायत्त शिक्षण आयोग स्थापन करून बृहत आराखड्याच्या आधारेच नवीन शैक्षणिक संस्थांना परवानगी द्यावी. शैक्षणिक दुकानदारीला चाप लावण्यासाठी शाळा महाविद्यालयाचे वाटप स्वायत्त आयोगामार्फतच करावे. गुणवत्तेवर आधारित शिक्षक प्राध्यापक भरती, राज्य पातळीवर शिक्षक प्राध्यापकांची भरती घेऊन गुणवत्ता यादी संकेतस्थळावर टाकावी. ज्या ठिकाणी शिक्षक प्राध्यापकांची नियुक्ती आवश्यक आहे तिथे या गुणवत्ता यादीतूनच शिक्षक प्राध्यापकांची भरती करावी. शिक्षक प्राध्यापकांचे राष्ट्र उभारण्यातील महत्व लक्षात घेत याची केवळ घोषणा नको तर कठोर अंमलबजावणी हवी. गुणवत्तेच्या अधपतनात महत्वाचा अडसर म्हणजे शिक्षणाचे माध्यम इंग्रजी माध्यमाच्या अंधानुकरणामुळे विद्यार्थ्यांची अवस्था न घर का न घाट का अशी होत असल्यामुळे त्याच्या आकलन आणि व्यक्त करण्याच्या क्षमतांचा विकासास अडथळा होत आहे. त्यामुळे भविष्यात किमान प्राथमिक शिक्षण तरी मातृभाषेतूनच होण्यास प्राधान्य द्यायला हवे. शाळा महाविद्यालयाच्या वाटपाचे निकष फिक्स असावेत, जेणेकरून शाळा महाविद्यालयाच्या वाटपातील फिक्सिंगला आळा बसेल. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. हे उपाययोजना जर केला तर निश्चितच आपली शैक्षणिक गुणवत्ता वाढू शकेल. निश्चित सर, हे अभ्यास पूर्ण मी सर्वांकडे येतोय, एका मिनिटासाठी सगळ्यांकडे येतोय मी. सर धन्यवाद. मी जातोय शेंडे सरांकडे. शेंडे सर, एका मिनिटामध्ये या विषयाच्या संदर्भात आपल्याला मार्ग सांगायचा आहे, उपाय सांगायचा आहे. काय केलंय म्हणजे आम्ही शिक्षक भरती, कारण हे त्यांची आतापर्यंत तुम्हीच विश्लेषण केलेलं आहे की षडयंत्र आहे. हे षडयंत्र हाणून पाडायचं असेल तर आम्ही काय केलं पाहिजे, एका मिनिटामध्ये उत्तर द्या. आहेत आपले त्या सर्वांनी ही शिक्षण पद्धती याची आखणी करत असताना त्यातील तज्ज्ञ मंडळींचा समावेश करणे एवढंच नव्हे तर ज्याचं समाजाप्रती प्रेम असेल. कधी कधी तज्ज्ञ हा अभ्यासक असतो, परंतु त्याची देशाप्रती ती आत्मीयता असली पाहिजे. जे आपले पूर्वज म्हणजे जसं तर बाबासाहेब म्हणू किंवा त्याच्या आधी महात्मा फुले म्हणू किंवा त्याच्यानंतर आपल्या स्वतंत्र भारताची घटना करत असताना, घडण करत असताना सुरुवातीचं जे काही मंत्रिमंडळ होतं, मग केंद्राचं असो की राज्याचं असो, तर या लोकांनी शासनाच्या किंवा राज्याच्या प्रगतीकरता ज्या काही आखण्या केलेल्या होत्या त्या प्रकारचा दृष्टिकोन, देशभक्तीचा दृष्टिकोन, समाजाप्रती आत्मीयतेचा दृष्टिकोन हा लक्षात घेऊन त्या तज्ज्ञांची निवड करणे आणि त्याची योग्य ती अंमलबजावणी करणे. आता होतं काय, आता वस्ती पाहता वेळ संपली, पण एक मुद्दा मी सांगू इच्छितो की जसं आधी आमच्या लहानपणी शाळा तपासण्याकरता निरीक्षक लोक यायचे, आजही दिल्लीचे मुख्यमंत्री किंवा तिथले शिक्षण मंत्री वर्गामध्ये जातात, शाळेमध्ये भेटी देतात. मात्र आपल्या इथे मी चंद्रपूर जिल्ह्याची गोष्ट करतो, आमच्या शिक्षणाधिकाऱ्यांना, शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना शाळेमध्ये येण्यासाठी वेळ नाही. तर तिथेही बॅकलॉग आहे. जसं शिक्षकांचा बॅकलॉग आहे त्यांचाही बॅकलॉग आहे. तिथेही कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, ते शाळेपर्यंत येऊ शकत नाही आणि म्हणून योग्य ती अंमलबजावणी होत नाही. म्हणून जो काही आराखडा, जो काही मसुदा आपण तयार करू त्याची योग्य ती अंमलबजावणी झाली पाहिजे.
हे या ठिकाणी सुचवू इच्छितो. जे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. केवळ तो विषय कागदावर असू नये किंवा तो जो धोरण ते कागदावर असू नये. मी जातोय मोरे सरांकडे. मोरे सर, रवी मोरे सर, माझा आवाज ऐकायला येतोय? हा सर, बोला बोला सर. हा, काय मार्ग आहे? आपल्याला यातून बाहेर पडायचं आहे आणि गुणवत्तेबरोबरच देशाचाही विकास करायचा आहे. काय सांगाल तुम्ही? एका मिनिटामध्ये उत्तर द्या. हो हो, या संदर्भातलं एक आहे की आताही महाराष्ट्रामध्ये शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख आणि शिक्षकांचे हजारो पद रिक्त आहेत आणि पर्यवेक्षक यंत्रणा जी आहे त्यांच्याकडे आता आम्ही जर धुळ्याचा विचार केला तर शिक्षणाधिकारी धुळे जिल्हा परिषदेला नाही, उपशिक्षणाधिकाऱ्यांकडे शिक्षणाधिकारी प्राथमिक, शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचा चार्ज आहे आणि त्यामुळे त्या लोकांना शाळा भेटीला वेळ नाही. एक. दुसरं, या संदर्भात मूलनिवासी बहुजन समाजामध्ये प्रबोधन होऊन समाजाने रस्त्यावर आलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की आमच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक द्या, शिक्षकांची भरती करा. हे आपल्याला करता येईल. त्यानंतर शिक्षणावर जो काही खर्च झाला पाहिजे तो खर्च होत नाही आहे आणि याच्यासाठी खर्च ची जी काही तरतूद करतात, धोरण जे ठरवतात, राज्याचं धोरण आमदार ठरवतात, केंद्राचं धोरण खासदार ठरवतात, तर आमदार आणि खासदारांवर प्रेशर दिलं पाहिजे आणि मूलनिवासी बहुजन समाजाच्या हिताच्या दृष्टीने शिक्षणाच्या संदर्भात जे काही काम असेल ते आपण केलं पाहिजे. शिक्षण तज्ज्ञ तिथं असले, पण ते शिक्षण तज्ज्ञ कोण असले पाहिजे तर मूलनिवासी बहुजन समाजाचा विचार करणारे शिक्षण तज्ज्ञ तिथं असले पाहिजे. आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये शिक्षकच नाही तर विविध क्षेत्रातले जे काही नोकऱ्या आहेत त्याला स्थगिती आहे. मोठ्या प्रमाणात विद्यार्थी MPSCचा अभ्यास करता आहेत परंतु भरती बंद आहे आणि म्हणून आम्ही मूलनिवासी कर्मचारी कल्याण महासंघातर्फे ठरवतो आहोत की जिल्ह्यातून शिक्षकां आणि इतर ज्या पदांसाठी आपण कलेक्टरांच्या माध्यमातून राज्यपाल, मुख्यमंत्री यांना आपण निवेदन देणार आहोत आणि एक प्रकारे जे काही धोरण ठरवणारे लोक आहेत त्यांच्यावर आपल्याला प्रेशर दिलं पाहिजे, त्याच्याशिवाय होणार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की आता जे काही मोठ्या प्रमाणात शिक्षक आमदारांची निवडणूक आहे महाराष्ट्रामध्ये 4-5 ठिकाणी, तर मी या चॅनेलच्या निमित्ताने सर्व शिक्षकांना विनंती करेल, खास करून माध्यमिक शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक, तुम्ही अशा आमदारांना निवडून पाठवा की जो तुमचा आवाज बुलंद विधान परिषदेमध्ये करणार आहे. कारण प्राथमिक शिक्षकांना मतदानाचा अधिकार नाही, तिथं माध्यमिक शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही असा माणूस तिथं शिक्षक आमदार पाठवा. पदवीधर शिक्षक मतदारसंघातून पण तुम्ही त्याप्रमाणे पाठवा. एकूणच आपल्याला ही जाणीव जागृती करावं लागेल आणि आपल्या हक्क अधिकारासाठी समाजाला प्रबोधन करावं लागेल. बुद्धिजीवी वर्गाने हे काम केलं पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात शिक्षकांनी हे काम केलं तर निश्चितच आपली जी शिक्षकांची विद्यार्थ्यांची समस्या सुटणार आहे. मला बोलवलं त्याबद्दल मी आपलं धन्यवाद देतो आणि धान्य तेरस निमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. थँक्यू. धन्यवाद सर. मी शेवटचा प्रश्न घेऊन जातोय बनसोड सरांकडे. बनसोड सर, आपण ही चर्चा केली आणि ती चर्चा केवळ चर्चा ठरू नये, त्यातून मेसेज किंवा आपल्याला जो संदेश द्यायचा आहे की या समाजामध्ये ज्याला आम्ही 85% बहुजन समाज म्हणतोय आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे की ही समस्या फक्त बहुजन समाजाची आहे. शिक्षण त्याला का मिळत नाही? कारण त्याचे जे रिझल्ट आजपर्यंत जे काही या ब्राह्मणी व्यवस्थेने बघितले आणि मग यांना कुठे आपल्याला ब्रेक लावता येईल तर शिक्षण हे ते हत्यार त्यांनी उपसलं आणि परत मनुस्मृती सारखाच व्यवहार होतोय की काय अशा पद्धतीची वारंवार शंका यायला लागलेली आहे. शिक्षणाचं खाजगीकरण झालं, तिचं बाजारीकरण झालं. हे मूल निवासी बहुजन समाजाला गुलाम बनवण्याचं ब्राह्मणी षडयंत्र तर आहेच. हे आपण या ठिकाणी सर्वांनीही डायरेक्ट इनडायरेक्टली हे सिद्ध केलेलं आहे. मला तुमच्याकडे जाऊन हा प्रश्न विचारायचा आहे की याच्यावर आपल्याला मार्ग काढायचा इच्छितो. सर्वात आधी शिक्षणाचं खाजगीकरण बंद केलं पाहिजे, त्याचं सार्वत्रिकीकरण केलं पाहिजे. सोबतच तिथे दिलं जाणारं शिक्षण हे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि बुद्धिप्रामाण्यावर असणारं हवं आहे. अभ्यासक्रम ठरवताना तिथे विद्यार्थ्यांपर्यंत बुद्धिप्रामाण्यावर जाणारं
पाठ प्रकरण असले पाहिजे. त्याच्यामधून धार्मिक किंवा इतर कोणताही उन्माद वाढवणारं शिक्षण नको, हा सगळ्यात महत्वाचा भाग त्याच्यामध्ये असावा. म्हणजे अभ्यासक्रम आपल्याला हा अतिशय सामाजिक स्वरूपाचा, अतिशय तात्विक स्वरूपाचा आणि बुद्धिप्रामाण्यवादी हवा. दुसरा मुद्दा, शिक्षणाचं खाजगीकरण सगळ्यात आधी रद्द केलं पाहिजे आणि त्याचं सरकारीकरण केलं पाहिजे. कारण सरकारी विद्यापीठच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे टॉपवरती आहेत. तिसरा मुद्दा आहे की सर्वांना, जे जे लोक सरकारी कोणती तरी अनुदान, सरकारी पगार घेतात, सरकारकडून कोणता तरी लाभ घेतात, त्या सर्वांची मुलं सरकारी शाळेतच गेली पाहिजे कायदा तसा. आम्ही 20 वर्ष अगोदर एक घोषणा देत होतो की सीओचं पोरग जीपच्या शाळेत गेलं पाहिजे. म्हणजे जिल्हा परिषदेच्या सीओचा, मुख्य कार्यपालन अधिकाऱ्याचा, मुख्य माणसाचं मुलगा हा जिल्हा परिषद शाळेत गेला तर समजेल की तिथं काय अवस्था आहे. दुसरा मुद्दा होता की राष्ट्रपती हो या चपराशी, सबको शिक्षा एक समान. हा आमचा मुद्दा होता आणि तो मुद्दा पुन्हा मी मांडतोय की सर्वांना सरकारी शाळांमध्ये शिकणं अनिवार्य असलं पाहिजे. खाजगी शाळांचं तातडीनं सरकारीकरण झालं पाहिजे, तिथे नोकर भरती केली पाहिजे, तिथं शिक्षक भरती केली पाहिजे आणि शिक्षकांच्या सन्मानासाठी अतिशय महत्वाची पावलं उचलली पाहिजेत. ह्या मुद्दा आपण घेतला तर मला असं वाटतं की येणारं शिक्षण अधिक चांगलं होईल, येणारी पिढी घडेल. पुन्हा एकदा आपण राष्ट्रीय शिक्षण धोरण जे 2020 मध्ये आता त्याचं विधेयकात रूपांतर झालेलं आहे कोरोनाच्या काळामध्ये, त्याच्यावरती सुद्धा चर्चा घडवली पाहिजे असं मला वाटतं, कारण त्याबद्दल सुद्धा अजूनही समाजामध्ये अज्ञान आहे. धन्यवाद. जी सर, जी सर. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या संदर्भात या ठिकाणी आपण 2-3 वेळा चर्चा आयोजित केली होती आणि त्या अनुषंगाने ती माहिती सुद्धा आपण समाजाला दिलेली आहे. मुद्दा असा आहे की राष्ट्रपिता फुलेंनी 150 वर्षाच्या आधी अनर्थ एवढे एका अविद्येने केले, ही जी मांडणी केली, ती मांडणी आजपर्यंत आमच्यापर्यंत प्रॉपर चालणे आलेली नाही. कारण केवळ त्यावेळेच्या घोषणा असतील तर ते सर्वसाधारण लोकांपर्यंत गेल्या नाहीत, म्हणून लोकांच्या विचारात परिवर्तन नाही. एवढे अनर्थ एका अविद्येने केले. काय केले तर मती गेली, नीती गेली, वित्त गेले, नीती गेली, हे सगळं गेलंय आणि गुलामी आली. ते केवळ गुलामी शिक्षण न मिळाल्यामुळे गुलामी आलेली आहे आणि पुढे राष्ट्रपिता फुलेंनी ती गुलामी येऊ नये म्हणून शाळा सुरू केल्यात आणि स्वतः जबाबदारी घेतली. विशेषतः या आधारावर मी हे सांगतोय की केवळ चर्चा करून चालणार नाही. ज्यांना असं वाटतंय की मी समाजाचं देणं लागतोय, मी पे बॅक केलं पाहिजे, समाजाचं मी कोणीतरी लागतोय आणि ज्यांच्यामुळे मला हे मिळालंय त्या लोकांचं मी कृतज्ञ राहिलं पाहिजे आणि कृतज्ञतेच्या आधारावर मी समाज जीवनामध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात शिक्षणाच्या संदर्भात प्रबोधन केलं पाहिजे. संविधानामध्ये जे आपल्याला हक अधिकार दिलेले आहेत त्या संदर्भात सुद्धा आपलं प्रबोधन झालं तर निश्चितच हा समाज, ज्याला आम्ही 85% बहुजन समाज म्हणतोय, हा जागृत होईल आणि जागृत झालेला समाज हा निश्चितच आपल्या हक अधिकारासाठी संघर्ष सुद्धा करेल, रस्त्यावर उतरेल. त्यासाठी गरज आहे ती आणि केवळ जागृत होण्याची, त्यांचं प्रबोधन होण्याची. आपण चौघांनीही या ठिकाणी या समाजाला प्रबोधित केलंय, मार्गदर्शन केलंय. MNTच्या वतीने आपले सर्वांचे मी आभार व्यक्त करतोय. विशेषतः कोरे सर सांगलीवरून आपल्यासोबत जुळले होते, प्रथमतःच ते या चॅनलवर आलेले आहेत. कोरे सर, MNTच्या वतीने तुमचे आभार. प्रवीण बनसोड सर, तुमचेही आभार. या ठिकाणी आपण यवतमाळवरून आमच्यासोबत जुळलेले आहात. मोरे सर धुळेवरून आपल्यासोबत जुळलेले आहेत, त्यांचेही आभार. आणि शेवटी चंद्रपूरवरून आपल्यासोबत श्रीहरी सर, शेंडे सर जुळलेले आहेत, त्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतोय आणि ही चर्चा याच ठिकाणी संपली असं घोषित करतोय. दररोज 8:30 वाजता आपण हिंदीमध्ये सुद्धा प्राईम टाइम विचार विमर्श मध्ये एक चर्चेला विषय घेतलेला असतो. आज सुद्धा आपण एका विषयावर चर्चा करणार आहोत आणि चर्चेचा विषय आहे केडरो का त्याग और समर्पण ही मूल्यवासी बहुजन समाज को मुक्ती दिलाएगा. परत हाच विषय आहे की जर समाजाला जर मुक्त करायचं असेल तर केडर बेस कार्यकर्ते असले पाहिजे आणि त्यांचा त्याग आणि समर्पण हे मूल्यवासी बहुजन समाजाला त्यांच्या गुलामीतून मुक्त करेल. या विषयावर हेमराज सिंग पटेल आहेत, ब्रुजेश बांगड आहेत आणि अविनाश महतो आहेत. ही चर्चा 8:30 वाजताची आपण आवर्जून बघावी हीच या ठिकाणी आपणास विनंती करतोय. धन्यवाद.
आहे.